नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयश्री देवाच्या समोर बसलेली असते आणि प्रार्थना करत असते आकाशच्या तब्येतीसाठी. तेवढ्यात तिथे तनया येते. ती तनयाला बोलवून घेते आणि म्हणते, तनया धर ही माळ घे आणि जप कर, म्हणजे तुझं तरी देव नक्की ऐकेल. माझं नाही ऐकलं तरी सुद्धा आकाशसाठी कोणीतरी प्रार्थना करायलाच हवी ना. तनया सुद्धा तिच्या बाजूला येऊन बसते. तेवढ्यात तिथे वसुंधरा येते आणि म्हणते, आई चहा घ्या जरा. आता जयश्री अवनीला बोलवते आणि म्हणते, अवनी तुझ्या भाषेत जरा सांग हिला की तुझ्या रूम मध्ये ना जाऊन बस, आमच्याशी काही बोलण्याचा आणि तुझा काही संबंध नाहीये. ही आली की माझा बीपी हाय होतो आणि हिला जरा समजावून सांग तुझ्या भाषेत. त्यावर अवनी म्हणते, वसुंधरा आधीच घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे आणि तुझ्यामुळे आईची तब्येत बिघडते, माहिती ना तुला. तू जा इथून तुझ्या रूम मध्ये जाऊन बस आणि आणतो चहा इकडे, आम्ही करतो आमचं. आता तनया सुद्धा म्हणते, एरवी मी काही बोलत नाही लहान आहे म्हणून, पण वसुंधरा वहिनी तुला कळत नाही का गो, आईंची तब्येत किती खालावलेली आहे, त्यात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. आता जयश्री म्हणते, बघितलं माझ्या दोन्ही सुना खूप खंबीर आहे, तुझी काहीही गरज नाहीये आम्हाला. वसुंधरा म्हणत असते, आई माझं एकदा ऐकून तर घ्या, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावर आता वसुंधरेवर अवनी आणि तनया दोघी चिडलेल्या असतात. अवनी तर तिच्या हातातला चहा सुद्धा हिसकावून घेते. तेवढ्यात तिथे आता भास्कर, अखिल आणि शार्दूल म्हणजेच लकी हे ऑफिसमधून आलेले असतात. जयश्री म्हणते, काय रे कसं झालं तुमचं काम. भास्कर आणि अखिल म्हणतो, छान झालंय आणि आज जरा एक प्रेझेंटेशन होतं पण लकी होता म्हणून मदत झाली, त्याच्यामुळे सगळं सोपं झालं. आता अवनी आणि जयश्री म्हणत असतात, हो ना बरं झालं लकी आपल्यासोबत, त्यामुळे काहीही वाटत नाही आपल्याला. वसुंधराही तिथेच उभी असते. आता भास्कर विचारतो, आई आता आकाशची तब्येत कशी, काही फोन आला होता का. जयश्री म्हणते, नाही ना बाबा तिथेच आहे तुझे, पण काही तब्येतीत सुधारणा नाहीये असं ती म्हणत असते. तेवढ्यात आता भास्कर म्हणतो, मी जातो आता हॉस्पिटलमध्ये, आकाशकडे जरा बघतो आणि तिथे थांबतो. त्यावर आता अवनी आणि जयश्री म्हणतात, नाही नाही तू नको, तू दमून आलायस ना आता, आम्ही जातो. अवनी सुद्धा म्हणत असते, आई तुम्ही नका जाऊ, तुमची दगदग होईल, मीच जाते. लकी म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी ऐका माझं, इथेच थांबा, मीच जातो, कारण मला तिथे थांबायचं आहे आणि गरजेचं आहे ते. आकाश सरांना मी खूप मनापासून माझं सिनियर मानतो आणि म्हणून त्याच्या तब्येतीची काळजी घ्यायची मला. त्यावर जयश्री म्हणते, अरे तू थकून आलायस ना आता, तू नको जाऊ. वसुंधरेलाही असंच वाटत असतं की लकीने जाऊ नये, कारण तिला त्याच्यावर शंका असते की हा पुन्हा तिथे जाऊन आकाशच्या जीवाला काही करणार तर नाही ना. लकी म्हणतो, हो आई असं काय करताय, आमचं वय आहे काम करण्याचं, आम्ही कशाला थकू, मी जातो, ते काही नाही. तुम्ही मला तुमचा मुलगा मानता की नाही, मग मला एवढं करू द्या. आता वसुंधरा म्हणते, नाही नाही आई, याला अजिबात जाऊ देऊ नका, याच्यावर माझा विश्वास नाहीये. जयश्री म्हणते, तुला कोणी विचारलं, आणि या घरात ना सगळ्यात जास्त खोटाडी तूच आहेस, तूच फसवलंय आम्हाला, आणि तुझ्याकडनं काय अपेक्षा करायची विश्वासाची आम्ही, हा तू अजिबात मध्ये बोलायचं नाहीये. लकी म्हणतो, आई मी जाऊन येतो. जयश्री म्हणते, बरं ठीक आहे जा, आणि काही लागलं तर लगेच फोन कर, आज रात्री तिथेच थांबतो. इकडे माधव आता आकाशच्या जवळच बसलेला असतो. त्याच्याकडे एकटक बघत असतो आणि रडत असतो. आपल्या मुलाची अशी अवस्था त्याला अजिबात सहन होत नसते. तेवढ्यात तिथे शार्दूल येतो आणि तो म्हणतो, बाबा काय करत आहात तुम्ही, रडत कशाला आहात. त्यावर आता माधव डोळे पुसतो. शार्दूल म्हणतो, तुम्हाला माझ्यासमोर डोळे पुसण्याची काही गरज नाहीये, आणि मला माहिती आहे सगळं झाल्यामुळे तुम्ही सगळेच जण खूप डिस्टर्ब आहात, मेंटली इमोशनली थकलेले आहात खूप, आणि ते जाणवतंय, तुम्हाला ना आरामाची गरज आहे. माधव म्हणतो, बघणारे आकाशची अशी अवस्था मला बघवतच नाहीये, पण माझी खात्री आहे तो लवकरात लवकर बरा होईल आणि घरी येईल. लकी म्हणतो, अर्थातच आकाश सर ना लवकर बरे होतील. मी काय म्हणतो, तुम्ही आज जरा घरी जाऊन आराम करा. माधव म्हणतो, नाही नाही इथे कोण बघेल. शार्दूल म्हणतो, मी आहे ना बाबा, मी बघेन सगळं काही. असे घरी आई एकट्या आहे ना, त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे, तुम्ही घरी जा, आणि काही लागलं तर कळवेन मी. माधव म्हणतो, ठीक आहे, काळजी घे रे माझ्या मुलाची, आणि असं बोलून तो निघून जातो. इकडे शार्दूल आता आकाशच्या जवळ येऊन बसतो आणि हसत असतो आणि म्हणतो, आकाश दिला तुला एक दिवस, चल आजची रात्र ना जगून घे, पण उद्या ना माझा दिवस असेल, उद्या मी तुला मारणारच. तेवढ्यात तिथे एक नर्स येते आणि नर्सच्या समोर आता शार्दूल रडण्याचं नाटक करतो आणि बाजूला होतो. नर्स आता आकाशच्या बॉटलमध्ये सलाईनचं इंजेक्शन वगैरे टाकते आणि तिथून निघून जाते. शार्दूल म्हणतो, फारच गर्दी असते ना या हॉस्पिटलमध्ये, मला ना गर्दी अजिबात आवडत नाही, घरी सगळ्यांना जाऊ दे, थोडी गर्दी कमी होऊ दे, मग आरामात मारेन मी तुला. इकडे वसुंधरा आपल्या रूममध्ये असते. चिनू, मनू आणि बनी यांना झोपच येत नसते आणि तिघही मुलं हट्ट करत असतात की त्यांना बाबांसोबत बोलायचंय, बाबांशिवाय त्यांना झोपच येत नाहीये. वसुंधरा खूप समजावत असते पण ते ऐकतच नसतात. चिनू, मनू म्हणतात, आई मला आत्ताच्या आत्ताना बाबांसोबत बोलायचं, त्याची खूप आठवण येते, आपण फोन करूया का त्याला. वसुंधरा म्हणते, नाही ना बाबा, नाही ना बाळांनो, हॉस्पिटलमध्ये असं फोन करणं अलाउड नाहीये. त्यावर त्या म्हणतात की का बाबा बोलणार नाही का आमच्या बरोबर.
त्यावर आता वसुंधरा म्हणते, तसं नाहीये, बाबा झोपलाय की नाही. माणूस जेव्हा आजारी असतो ना, त्याला आरामाची खूप गरज असते, भरपूर आराम घ्यायचा असतो आणि म्हणूनच त्याला डिस्टर्ब करायचं नाही आपल्याला. आणि आता बनी म्हणतो, बाबा तर गाढ झोपेत आहे ना. तनया काकू म्हणत होती, तसं तर नाही होणार ना, तो झोपेतच दे बापाच्या घरी. त्यावर वसुंधरा त्याच्या तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते, नाही, असं नाही बोलायचं बाळांनो. तनया काकू काहीही बोलते, तिचं अजिबात ऐकायचं नाही. तिच्या कुठल्याही बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. चिनू म्हणत असतात, आमच्या आधीची आई सुद्धा आम्हाला अशीच सोडून गेली, बाबा तर असं जाणार नाही ना. वसुंधरा त्यांच्याही तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते, नाही बाळांनो, असं नाही बोलायचं आपण. बाबा लवकरात लवकर घरी येईल आणि सगळेजण खूप आनंदी राहतील, तुम्हाला कोणीही कुठे सोडून जाणार नाहीये. आणि हो, एक गंमत सांगू का तुम्हाला. तुमचा बाबा जरी झोपेत असला ना, तरी सुद्धा तुम्ही इथे काय करता, कशा राहतात, म्हणजेच तुम्ही सुखी असतात की दुखी हे त्याला तिथे कळतं. असं तुम्ही घाबरून गेलात आणि चेहरा पाडून बसलात तर बाबाला चांगलं वाटेल का. त्यावर चिनू म्हणून नाही म्हणतात. तेवढ्यात आता वसुंधरा म्हणते, मग आता हॅप्पी राहायचं, खूप आनंदी राहायचं, म्हणजे आपला बाबा लवकरात लवकर बरा होईल आणि घरी येईल. चला बरं, झोपून घ्या सगळ्यांनी आता. चिनू म्हणून सुद्धा आता झोपी जातात आणि बनीही वसुंधरा त्यांना छान गाणं म्हणून झोपवत असते आणि तिला स्वतःला सुद्धा झोप लागलेली असते. इकडे शार्दूल आकाशाजवळच बसलेला असतो. तिथे नर्स येतात आणि आकाशची कंडिशन मॉनिटर करत असतात. शार्दूल त्यांना म्हणतो, नर्स अजून काही बाकी काही इंजेक्शन वगैरे देण्याची. त्यावर आता नर्स म्हणते, नाही, सगळी औषधं देऊन झाली, सकाळीच येईल मी आता. आणि ती बाहेर जाते. शार्दूल म्हणतो, आकाश सर चला, आपल्याला आता निवांत वेळ मिळालेला आहे, त्यामुळे आपल्याला हवं तसं ते करूया आणि तुम्ही ना आता जाण्याची तयारी करा. एक 40-50 वर्षानंतर मी पण येईल तुम्हाला भेटायला वरती. इथे नाही भेटायचं, आपण वरती भेटूया. आता तुमचा हा प्रवास एकट्यानेच करावा लागेल तुम्हाला, पण प्रवास अगदी सुखाचा होईल, कारण मी विंडो सीट बुक केलेली आहे. तो विकृत बुद्धीने काय काय ते बोलत असतो आणि म्हणत असतो, आता मरायला तयार राहा, आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. शार्दूल आता आकाशचा गळा दाबत असतो. आकाशची खूपच घालमेल होत असते आणि तो खूप तडफडत असतो. असं स्वप्न तर वसुंधरेला पडतं. वसुंधरा खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते, आकाशराव बरे असतील ना, असं का होतंय, मला असं का वाटतंय, मला तिकडे जाऊन बघितलंच पाहिजे. असे दिवस मला कोणी भेटू देणार नाही. आणि तिची पर्स वगैरे काढते आणि हॉस्पिटलमध्ये जायला निघते. तिला बाहेर जाताना बघून जयश्रीला आश्चर्य वाटतं. ते आता माधवला जाऊन उठवते आणि म्हणते, ती वसुंधरा आत्ता बाहेर गेली एवढ्या रात्री. तर माधव म्हणतो, जाऊ दे, गेली असेल कुठे, आपल्याला काय त्याच्याशी. जयश्री म्हणते, नाही नाही, ती नक्की आकाशला भेटण्यासाठी गेलेली असणार, मला तिला आकाशच्या आजूबाजूलाही जाऊ द्यायचं नाहीये, मला भीती वाटते हो, तिने काय केलं तर. माधव म्हणतो, हे बघ, तिथे लकी आहे ना. जयश्री म्हणते, नाही ना, मला जायचंय, मला खूप भीती वाटते, चला तुम्ही आत्ताच्या आत्ता चला, तिने काय केलं म्हणजे, चला लवकर. आणि माधव आणि जयश्री सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. वसुंधरा एका रिक्षाने हॉस्पिटलला जाते. तिच्या मागोमाग हे दोघंही गेलेले असतात. इकडे शार्दूल आता आकाशच्या जो गळा दाबत असतो तिथून हात काढतो आणि म्हणतो, एवढ्या सहजासहजी नाही मरू देणार मी तुम्हाला, मलाही जरा मजा घेऊ द्या ना, आपल्यातलं हे बॉन्डिंग, आपल्यातल्या ह्या मेमरीज जरा क्रिएट करू द्या, असं म्हणून तो हसत असतो. शार्दूल आता आकाशला मुद्दाम त्रास देत असतो. मॉनिटर करणारं मशीन तो बंद करून देतो आणि आकाशचा ऑक्सिजन मास्क सुद्धा काढून घेतो. आकाश आता खूप घाबराघुबरा झालेला असतो. ऑक्सिजन सप्लायच त्याला मिळत नसतो. इकडे वसुंधरा हॉस्पिटलमध्ये येत असते आणि तिच्या मागोमाग जयश्री आणि माधव सुद्धा. शार्दूल आता आकाशची खूप मजा घेत असतो आणि म्हणत असतो, होईल, थोडा वेळ त्रास होईल, पण नंतर एकदम शांत होऊन जाईल सगळं आणि तुलाही बरं वाटेल, असं म्हणून तो हसत असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.